मुळात गणेश गायकवाड इथं म्हणेल की आम्हाला तो आमच्या मुलासारखाच आहे, पण ही जी मेहनत आहे गणेशच्या पाठी, तिथं खरंच श्रेय द्यायचं असेल तर गणेशच्या आईवडिलांना, विलासदादा गायकवाड आमचे मित्र, ज्येष्ठ सहकारी आणि त्यांच्या पत्नी, हे खऱ्या म्हणजे छोट्याशा वडापावच्या धंद्यापासून त्यांनी सुरुवात केलेली आणि आज 1, 2 म्हणता तिसरं आणि एक चायनीज बिल्डिंग अशा प्रकारे 4 रेस्टॉरंटची चेन ते चालवतात. पण आजसुद्धा त्यांचा वडापावचा स्टॉल त्यांनी बंद केलेला नाही. आजसुद्धा आईवडील सकाळी 7 वाजता वडापाववर रात्री जातात. आजही तो बंद केलेला नाही. ते म्हणतात नाही तो किती मोठा झाला तरी जिथून आम्ही सुरुवात केली ते आम्ही बंद करणार नाही. आणि आजसुद्धा ते त्या वडापाव लोकांना खाऊ घालतात आणि अशा प्रकारे मेहनतीतून पुढे आलेला आमचा गणेश. आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो की म्हणतात मराठी माणूस कमी पडतो, तर आज ते गणेशने दाखवून दिले की आम्ही कुठे कमी पडत नाही. आज त्याच ताकदीने तो हॉटेल चेन बघायला गेलं तर पंजाबी, साऊथ इंडियन ही सगळी मंडळी या हॉटेल्समध्ये दिसतात, पण आज त्यांच्या जोडीला खांद्याला खांद्या राहून आमचा गणेश या क्षेत्रात दिवस रात्र मेहनत घेतो. आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्याचं चांगलं योगदान असतं. त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रातसुद्धा त्याचं योगदान, स्वतः खेळतो पण तिथेसुद्धा चांगलं योगदान असतं. आणि त्यामुळे जेव्हा असा आपला माणूस जेव्हा असा पुढे जातो तर त्यांना जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा डबल आनंद आम्हाला वाटतो. आणि त्यामुळे म्हणूनच आज आम्ही सहकुटुंब नगरसेविका मीनाक्षी पाटणकर, माझा मुलगा अर्चिस असे आम्ही सर्वच जण त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी या आनंदात त्याला शुभेच्छा द्यायला आणि त्याचं पाठबळ वाढवायला आम्ही इथे आलो. काय सांगू गणेशविषयी. गणेश स्वतः गणेश आहेत आणि रिद्धी त्याच्या बाजूला आहेत आणि नाव आहे युनिकच आहे, त्याच्या नावातच युनिक आहे. आणि खरंच गणेशचं खूप अभिनंदन करावं असं वाटतं की एक मराठी मुलगा या व्यवसायात उतरला आणि आज जवळजवळ 4 रेस्टॉरंट त्याचे सुरू झालेले आहेत. आणि आमच्या पाटणकर कुटुंबियांतर्फे त्याला खूप शुभेच्छा. त्यांनी असंच पुढे जावं. आम्ही त्याच्याबरोबर आहोत. त्याला कधी आमची गरज लागली आम्ही नक्की त्याच्याबरोबर आहोत.